आंबा जिथं आंबा तुम्ही काढीला लावला तिथं मर्यादित राहत नाही ते रसाला आलेला आंबा सगळ्या घरात फिरतो. दारात बसलेल्या मधल्या घरात काडीला लावलेला आंबा दारात बसलेल्या पाहुण्याला सांगतो मी आहे बर का. आंबा जर चांगला असेल त्याचा सुगंध त्याचा आमोद घरापर्यंत मर्यादित राहत नाही, दारापर्यंत येतो. पाहुण्याला सांगतो, पाहुणा एकमेकाकडे बघतो, ते कानात पण ते आंबे फुटलेले आहेत. ते घर कधी दे हो न एवढा आंबा गोडीला कशामुळे आला, काडीला लावल्यामुळे आला. काडीला लावल्यानंतर थोडे काही 4 दिवस जावं लागतील, 4-8 दिवस जावं लागतील. काडीला रात्री आंबा लावला, सकाळी लगेच जर रस करायला बसला तर होईल का, मुरावं लागतं. जसं आपण खाल्लेला खुराक पचल्यावर शक्ती येते का खाल्ल्याबरोबर येते? पचल्यावर. मग पोटभर खुराक खाव का पचल एवढंच खाव? पचल एवढंच खाव. चंदी जास्त नसते, खुराक जास्त नसतो आणि खाल्ल्याबरोबर येत नसते. काही काळ सदोदित खात राहावं लागतं, तेव्हा ताकद येत असते का एकदाच येते? एकदाच येत ताकद. दूध पीत पिल्यावर पचल का पोटभर एका दिवशी पिल्यावर पचल? पीत प्यावं लागल. काय झालं, असे एका यात्रेमध्ये कुस्तीचा फड होता. त्या कुस्त्याच्या फडामध्ये कुस्त्या बघायला जाऊन एक ग्रस्त बसला. तो 70च्या पुढचा होता, पण नाद नाही. कुस्ती चालू झाली, त्याचं अंग फुगायचं. एकदम उठायत नव्हते याला. एक हात काटला आणि एक हात जमिनीला धरून ठेवला तरी अंग फुगायचं. असा कुस्त्याचा फड होता. नामांकित पैलवान आले होते. शेवटची कुस्ती बघितला, पैलवान बहादूर होते. दोन्ही पैलवान फडात आले, एकमेकाला सलामी दिले. तेच कुस्ती सुरुवात झाली. कुस्ती चालू झाली तेच पाठ लावले. 2 मिनिटात कुस्ती. वारे वाघ म्हणलं, वाघ ओळखतच गेलं की होईल कोणाकडं? त्या कुस्ती खेळणाऱ्या पैलवानाकडं. काय मर्दा म्हणला, काय खातोस तू म्हणला रोज, एवढी ताकद तुझ्या अंगात? ते म्हणला, आजा मी काय खात नाही म्हणला. दररोज सकाळी 1 लिटर दूध पितो म्हणला, संध्याकाळी 1 लिटर दूध पितो म्हणला. एवढंच म्हणलं. हे कोणतं महाग आहे? आलं खेरडं घरला. असाच पैलवान व्हायचा म्हणला मला. याच्या घरी दुधाची म्हैस नव्हती, शेजारच्या घरला गेला, 1 लिटर दूध खरेदी केला, जग भरून आलं. घरला आला, असा देवळीमध्ये ठेवला. ते पोरगण सून उभं बघायला. ते सून म्हणाले, होय काय चालेल मामा साहेब तू? पोरग म्हण, बाबा काय होश माहित नाही. संध्याकाळी 1-2 भाकरी वरणात कुस्करून खाल्ले. आधी रोजच्या प्रमाणे जेवले.
जेवण केला, आतरण टाकला, आता झोपायचंय म्हणजे ती जग दुधाचा घेतला, गाड 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 पिला, लगेच पांघरून अंगावर घेतला. पांघरून अंगावर घेतला, झोपला. 8 वाजता झोपला होता, 9 वाजले तर काहीच झालं त्याला. 9च्या पुढे काटा गेला. 10 वाजायच्या सुमारास हळूच थोडं गरजू लागलं. गरजाय चालू झालं. 11ला तर उठूनच बसलो. त्याच्या अंगाला तर घाम आला. उठला, डबा घेतला. पहिलं बाथरूम नव्हते. डबा घेतला, खारीला गेला. इमानदारनं त्याला खाली सुद्धा बसू दिलं नाही. पुन्हा घरला आला, हातपाय धुवला, पुन्हा बाजूवर असं बसतो तो. अरे बापू, पुन्हा डबा घेतला, पुन्हा खारीला. रात्री 12 सकाळी 6 वाजले, त्याचा डबा काही बसतो. पोरग म्हणलं, बाबा हे काय किती झाले असं. ते मूर्ख होतं म्हणलं, पैलवान काढव. हे खूप आणि मला हे चांगले पैलवान घेऊ की हे घेऊ. दूध पिल्यात ताकद येते का? दूध पचावं तर शक्ती दिसून यावं. भजन आपल्या अंगामध्ये मुरावं तर परिणाम दिसून यावं.